प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या आळ्या आहेत। गाण्यातून बीएमसीच्या कारभाराची वाभाडे काढणाऱ्या मलिष्काची या प्रकारामुळे मोठी अडचण झाली आहे। बांद्रा पश्चिम पाली नाका येथील सनराइज बिल्डिंगमधील मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या। बीएमसीवर टीका करणाऱ्या मलिष्काला झटका बसलाय। तिच्या घरी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या। बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या घरी तपासणी केली होती। बीएमसीची बदनामी केल्याप्रकरणी मलिष्कावर दावाही ठोकणारे मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या आळ्या आहेत। गाण्यातून बीएमसीच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या मलिष्काची या प्रकारे मोठी अडचण झाली आहे। मलिष्काच्या या गाण्यामुळे शिवसेना नेत्यांनी मलिष्कावर टीका देखील केली होती आणि या गाण्याला मलिष्काच्या गाण्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील टोला लगावला होता आणि गाणं तयार करून गाण्यातूनच मलिष्काला उत्तर दिलं होतं। पावसामध्ये ट्रेन झाली स्लो ट्रेनचं शेड्यूल गाण्यातून बीएमसीच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या मलिष्काची या प्रकारामुळे मोठी अडचण झाली आहे। बांद्रा पश्चिम पाली नाका येथील सनराइज बिल्डिंग मधील मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या। मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या घरात तपासणी केली असता घरी डेंग्यूच्या आळ्या सापडल्यात। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, मलिष्काचं हे गाणं शिवसेनेच्या नेत्यांना नगरसेवकांना खूपच झोंबलं होतं, मात्र आता मलिष्का अडचणीत आली आहेत। बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या घरात पाहणी केली, डेंग्यूच्या आळ्या सापडल्यात। कुठेतरी मलिष्काच्या मागं शिवसेना मनपा प्रशासन लागलंय असं म्हणू शकतो का आपण? नक्कीच गिरीश, कारण ज्या पद्धतीनं कपिल शर्मानं ट्विट करून मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ट्विट केलं होतं, त्यानंतर त्याच्या विरोधातच कशा पद्धतीनं इलिगल कामं केली होती त्याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला होता। आता मलिष्कानं गाण्याच्या माध्यमातून बीएमसीच्या कारभाराचे वाभाडे काढले होते, त्यामुळं बीएमसीच्या घरी जे आहे त्या ठिकाणी सर्च करून डेंग्यूच्या आळ्या सापडल्याचं मुंबई महापालिकेनं प्रसिद्ध केलेलं आहे। जरी मलिष्का मुंबई तू माझ्याशी गोड गोड बोल म्हणत असली तरी मुंबई महापालिका मात्र मलिष्काशी कडूच बोलणार आहे, कारण बीएमसीची बदनामी जी आहे ती तिनं गाण्याच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्याची सल कुठंतरी मुंबई महापालिका प्रशासन जे आहे ते अधिकारी आणि त्याचबरोबर शिवसेना जी सत्ताधारी आहे तर त्यांच्या नेत्यांना बसलेले आहे। त्या शिवसेने देखील या विरोधात 500 कोटी रुपयांचा दावा दाखल करावा अशा नगरसेवकांनी मागणी केलेली आहे आयुक्तांकडे आणि त्यामुळे एकंदरीतच कुठल्या अशा पद्धतीनं जो बदला जो आहे तो घेतलेला दिसून येतोय मलिष्काचा। आणि मुंबई महापालिकेच्या विरोधात जर तुम्ही कुणी सेलिब्रिटी बोलाल आणि जर बदनामी कराल तर अशा पद्धतीनं तुमचा बदला घेतला जाईल, तुमची बदनामी केली जाईल असं एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो मुंबई महापालिकेनं केलेला आहे आणि मलिष्काचा कपिल शर्मा केलेला आहे एवढं मात्र नक्की। अगदी बरोबर कृष्णात, मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाही का अशी म्हणणारी मलिष्का मात्र ही जी कारवाई केली डेंग्यू तपासणीची ही खास तिच्याच एरियामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कशी काय केली याबद्दल काय मनपा प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिलं जातंय का? नाही, अशा प्रकारची जी तपासणी आहे, जे सर्च मोहीम आहे ते मुंबई महापालिकेचं कीटकनाशक विभाग जे आहे ते वारंवार करत असतं। अनेकदा देखील आपण नेहमी बातम्या बघतो की सेलिब्रिटींच्या घरी देखील, ॲक्टरच्या घरी देखील अशा प्रकारच्या डेंग्यूच्या आळ्या सापडतात, त्याचाच हा भाग असल्याचं सांगितलं जातं। परंतु ह्या 2 दिवसामध्येच केली गेलेली तपासणी हा एक कुठंतरी शंका उपस्थित करणार आहे आता, कारण मागच्याच आठवड्यात मलिष्काने हे गाणं जे आहे ते सोशल मीडियावर रिलीज केलं होतं, ते सर्वत्र चर्चा सुरू होती आणि त्याचबरोबर जो वाद आहे तो समोर आला होता। त्यानंतर ह्या 2 दिवसामध्ये लगेच तपासणी करून डेंग्यूच्या आळ्या सापडणं अशा प्रकारचे शंकास्पद ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी निर्माण होत आहेत। त्यामुळं नेमकं तथ्य काय आहे हे मलिष्का आणि बीएमसी महापालिका प्रशासन जे आहे त्या दोघांनाच माहिती आहे। त्यामुळं मलिष्काचं अजून काही स्टेटमेंट जे आहे ते अजूनपर्यंत समोर आलेलं नाही। मुंबई महापालिका प्रशासनानं मात्र ह्या संदर्भातलं कन्फर्म केलेलं आहे की अशा प्रकारच्या ज्या डेंग्यूच्या आळ्या ज्या आहेत त्या बांद्रा इथं पाली नाका जे आहे त्या ठिकाणी सनराइज बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मलिष्काच्या घरी सापडल्याचं कन्फर्म केलेलं आहे। त्यामुळं नक्कीच हा वाद जो आहे तो आणखी उपाळून येऊ शकतो। अगदी बरोबर कृष्णात, सध्या तरी आपण एवढंच म्हणू शकतो की मुंबई बीएमसीचं प्रशासन असेल किंवा शिवसेनेची नेते मंडळी असतील, नगरसेवक असतील, ते मात्र मलिष्काची सध्या अगदी कटूच बोलतायत। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।